मध्ये घेऊ. मला नाही माहीत होतं की इथे रेंजचा काही इश्यू आहे म्हणून. सर्वप्रथम जे आज पोलिसांचा बंदोबस्त जे माझ्या घराच्या समोर लागलेला होता आणि आता सध्या पण आहे, मी सर्व संघटना सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे एका चांगल्या रीतीने तुम्ही मला सांगा की काय तुम्हाला असं वाटतं की मी बिनबुडावाचा आरोप करत आहे. मला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही या किंवा मला बोलवा, मी येतो. कुठे सांगितलं तर येतो मी. आणि अशा प्रकारे पोस्टर्स छापणे आणि सोशल मीडियावर हे करणं की आम्ही शेण फेकणार आणि हे करणार ते करणार करते, हे मला असं वाटतं की योग्य नाही आहे. मी कागदपत्राच्या आधारावर जे काही बोललो तो बोललो. आपण कागदपत्राच्या आधारावर उत्तर द्या किंवा जे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे कमीत कमी ते बोलत असेल. ज्यांना बोलायचे आहे ते गप्प बसलेले आहे आणि उगीच जे लोकांचं काही संबंध नाही, देणं घेणं नाही, ते उड्या मारत आहेत, ते मला असं वाटतं बरोबर नाही आहे. मी आपल्याला पहिलेही सांगितलं होतं की विषचा जेव्हा प्रकरण आलं होतं आणि त्याचा अगोदर एक त्यांचं प्रायव्हेट मॅटर होतं ते, त्याच्या बाबतीत आम्हीही जास्त याच्या बाबतीत बोललो नाही, कारण ती मुलींनी आपली तक्रार परत घेतली होती. तर दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही होतं आणि करायलाही नको. दुसरं जेव्हा विषचं प्रकरण आलं तर कशा प्रकारचे उत्तर त्याच्यामध्ये देण्यात येत होते की आम्ही 5 पार्टनर्स आहे. ते आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं नाही की ते 5 पार्टनर्स कोण होते करते आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पण संपवलं. मग ते MIDCचं प्रकरण जेव्हा आलं 106 कोटी रुपयेचा, ते लँड कशा प्रकारे MIDCच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते लँड आपल्यासाठी घेण्यात आला, हे सगळं आपण विटनेस होते जेव्हा आपण काल MIDC ऑफिसमध्ये गेलो होतो आणि अधिकाऱ्यांसोबत काही बंद दरवाजामध्ये आपण चर्चा नाही केली, सगळ्यांच्या समोर केली आपण. आणि तुम्हाला माहीत पडलं असेल की अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही होतं. आता अजून काही खूप सारे प्रकरण समोर आलेले आहे. मी नाशिकपर्यंत आता गेलेलो नाही आहे, पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे. कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावं यासाठी खूप जोरात काम सुरू आहे. मी नाशिकलाही जाईन, त्र्यंबकेश्वरलाही जाऊन ते स्पॉट पाहणी करणार आहे. पण जेव्हा आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांनी हे सांगितलं होतं की माझ्या मुलाला आता वडापावची स्टॉल लावायला सांगू का, माझी प्रार्थना असेल की अशी वेळ कुणावरही येऊ नये. तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, चांगला कारोबार करा. मराठी महाराष्ट्रीयन आहे, त्यांना कारोबार करण्याचा अधिकार आहे का नाही आहे? नक्की अधिकार आहे, तुम्हाला करायला पाहिजे. पण असं करताना तुम्हाला हे कसं वाटलं की आम्ही जे काही करणार आम्हाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, कोणी माझ्यावर बोट दाखवू शकत नाही, कोणामध्ये हिंमत नाही आहे आमचे मुद्दे बाहेर काढायला. दुसरे लोक असतील घाबरलेले, आम्ही सगळं काढलेले आहे आणि आता काही नवीन पुरावे आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहे. शिरसाट साहेबांनी आपल्या परिवाराच्या नावावर मागच्या काही महिन्यामधून किती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी घेतलेली आहे, कशा प्रकारे घेतलेली आहे. सर्वात आश्चर्यजनक, सर्वात मोठी गोष्ट हे आहे की वर्ग 2 ची जमीन जे परवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही, ज्याच्यावर लिहिलेलं आहे, ज्याच्यावर लिहिलेलं आहे ही सरकारी जमीन आहे, हरिजन समाजाला दिलेली जागा आहे, शाजापूरची जागा आहे,
गट नंबर 8 ची जागा आहे. हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही, त्या डॉक्युमेंटवर लिहिलेलं आहे. साहेबांनी कलेक्टर ऑफिसवर एक गोष्ट तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की तो पण हरिजन समाजाचे आहे तर त्यांना घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला 2 ची जागा कोणी घेऊ शकतो, पण घेतल्यानंतर आपल्या नावावर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला तहसीलदार आणि कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. किती एकर जागा घेतली त्यांनी, कुणाच्या नावावर घेतली, हे गोरगरिबांची जागा. तर 4 हेक्टर म्हणजे 10 एकर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली. हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे. 10 एकर जागा. आता शाजापूरला मार्केट व्हॅल्यू तुम्ही बघितलं की जमिनीचा काय आहे, तर कमीत कमी मी सांगतो 3 कोटी रुपये एकर. 3 कोटी रुपये एकर. आणि त्याच्यावर प्लॉटिंग केली. आता जे जमीन त्यांनी घेतली त्याच्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे. 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट जागा, म्हणजे 1 एकरामध्ये 44,000 स्क्वेअर फीट. आपण रस्ते सगळं याच्यातून वगळले तर 30,000 स्क्वेअर फीट. 3000 इंटू 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली. ती सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये. 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11 लाख रुपये प्रति एकर. ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे, पण ते सरकारी जमीन आहे, आपण त्याचा मार्केट व्हॅल्यूशी जोडू शकत नाही आहे. पण प्रश्न हे होतो की हे जमीन कुणाची आहे? तर ह्या जमिनीवर हे जेव्हा लिहिलेलं आहे की हे हरिजन समाजासाठी दिलेली जमीन, हरिजन समाजासाठी, हे सगळे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत. याच्यामध्ये कोणी पार्टनर नाही आहे. याच्यासाठी बघा, शेत जमिनी 1 करोड 10 लाख, गट क्रमांक 8, क्षेत्र 4. लिहून घेणारा सिद्धांत संजय शिरसाट आणि दुसरा तुषार संजय शिरसाट, दोघं बंधू आणि आदरणीय पालकमंत्री यांचे सुपुत्र. आणि घेतले कोणाकडून? श्री लक्ष्मण भिका बनसोडे यांच्याकडून त्यांनी घेतली. ते लक्ष्मण भिका बनसोडे बहुतेक ते खूप गोरगरीब हरिजन समाजातला माणूस आपल्याला दिसतो. त्यांचा फोटो ते रजिस्ट्रीमध्ये आहे. त्यांची सिग्नेचर ज्या प्रकारे त्यांनी केलेली आहे ते बघून आपल्याला वाटतं की म्हणजे हे कशा प्रकारे हे केलेले आहे. आणि त्यांचं जे PR कार्ड आहे, आता या जमिनीच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे. वर्ग 2 ची जागा आहे. सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी, इनाम व वतन जमिनी खासकर हरिजन म्हणून दिली. म्हणजे
पालकमंत्री साहेब इतके गरीब झाले की सरकारी जमीन ही सोडायला तयार नाही आहे. हरिजन समाजामध्ये, दलित समाजामध्ये, SC समाजामध्ये काही गोरगरीब लोक नाही आहे की 10 एकर जमीन तुम्ही अशा प्रकारे, आणि फक्त घेतल्यानंतर वर्ग 2चा खूप मोठा एक रॅकेट असतं, त्यांचे एजंट्स असतं. वर्ग 2ची जमीन कोणाच्याकडे आहे मग ते देण्यात येते गोरगरीब लोकांसाठी राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी 1 एकर 2 एकर देण्यात येते. पण त्याच्यानंतर त्यानं ते जागा पाहिजे असेल तर तहसीलदारचं थांब लागतं, आणि दुसरं म्हणजे ते कलेक्टरची परवानगी लागते. अच्छा, याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे इन्क्वायरी बसली तर मी जे बोलतो, इन्क्वायरी बसली मी जे बोलतो तर ते इन्क्वायरी मध्ये सगळं खरं निघणार आहे. नाहीतर असंच उलट बोलणारच की नाही ते त्याला अक्कल नाही आहे, ते वावट आहे, ते वेळा आहे, त्याला काही अक्कल नाही आहे. इथे एक तहसीलदार होती, ज्यावेळी यांनी ते हे जागा घेतली तर त्यांना ते रजिस्ट्री आपल्या नावावर करून घ्यायची होती. नियम हे आहे की मार्केट व्हॅल्यूच्या 50% रक्कम वर्ग 2ची जे जागा असते त्याचा 50% रक्कम जे आहे ते चालानद्वारे सरकारला जमा करावी लागते. ते भरायला तयार नाही होते. मग ते तहसीलदार होती, त्यावेळी एक महिला होती, तिच्यावर खूप दबाव टाकण्यात आला. ती करायला तयार नाही होती सिग्नेचर. मग त्यांनी काय केले, एक तलाठी आहे बागडे नावाचे. आता हे बागडे नावाचे जे तलाठी आहे त्यांचा रेकॉर्ड असा आहे की आतापर्यंत 8 वेळा हे तलाठी साहेब सस्पेंड झालेले आहे. 8 बागडे नावाचे. तर पालकमंत्री आपले, तर त्यांनी काय केले, आप आइए, पत्रकार लोग बैठे हो, वो पत्रकार को बिठाइए असं मिळून असं. तर त्यांनी काय केलं, सस्पेंड असताना हे तलाठी कलेक्टरला सांगून 4 महिन्यासाठी, सस्पेंड असताना त्याला 4 महिन्यासाठी पोस्टिंग दिली त्या शाजापूरच्या जे एरिया आहे त्या झोनच्या. हे सगळं रेकॉर्डवर असतील. आणि हे बागडे साहेब जे आहे त्यांच्या बाबतीत मी हे केलं तर मला असं कळलं की जितके झोल झालचे हे प्रकरण असतात ते बागडे साहेब म्हणजे खूप मोठं, की म्हणजे त्याला काही वाटत नाही की 6 वेळा 8 वेळा सस्पेंड झाल्यानंतरही ते तितकेच मोठा. मग त्यांनी काय केलं, जेव्हा एक अधिकारी तहसीलदार याच्यावर शिक्का देत नाही होते तर त्यांनी ते जे शिक्का आहे ते बळजबरी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नकार दिलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही 50% जे रक्कम आहे तुम्ही भरा, आम्ही ते तुम्हाला मग आम्ही परवानगी देतो, आम्हाला काही देणं घेणं नाही. मग कलेक्टर साहेबांचा दबाव होता तिच्यावर, ती तयार नाही होती. मग दुसरे तहसीलदार आले, रमेश मुनलोट साहेब. रमेश मुनलोट साहेबांनी ते आपला सही देऊन ते थंब लागतं, DSC म्हणतात त्याला आपण काय त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये, त्यांनी ते थंब लावून ते दिलं. मग असं झाला की ते पेमेंट त्यांनी केलं नाही होतं. मग हे सगळे अधिकारी जे आहे ते पालकमंत्र्याकडे गेले की तुम्ही पुढे अडचण येईल तुम्हाला, की तुम्हाला काहीतरी पैसे भरावे लागणार. मग त्यांनी एक रेक्टिफायचा एक ऍप्लिकेशन दिलं कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून. ते सगळं रेक्टिफाईड करण्यात आलं आणि त्यांच्या नावाने ती जमीन त्यांच्या 2 मुलांच्या नावाने 10 एकर हरिजन समाजाची जे लँड होती ते हरिजन समाजाची लँड ते त्यांच्या मुलांच्या नावावर देण्यात आली. मला फक्त पालकमंत्री साहेबांना हे विचारायचं आहे की मागच्या काही दिवसांपासून मी हे जातीचं आहे म्हणून हे सगळं करत आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्या जातीमध्ये गोरगरीब लोक नाही आहे का?
मला कलेक्टरला हे प्रश्न विचारायचा आहे की केंद्र सरकारच्या आयुष हॉस्पिटलसाठी मी खासदार असताना वारंवार पत्र लिहिले होते की आम्हाला केंद्र सरकारने एक हॉस्पिटल सँक्शन केलेलं आहे आयुषच्या, त्याच्यासाठी जागा द्या, आणि जागा सरकारी उपलब्ध नाही असे सांगणारे कलेक्टर जेव्हा पालकमंत्री जागा मागतो तर सगळं नियम बाजूला ठेवून का कलेक्टरला असं वाटलं नाही की हे सरकारी जमीन आहे, आम्ही गोरगरिबांसाठी ठेवलेली आहे, हे जमीन तुम्हाला कशाला पाहिजे? कलेक्टरला बोलण्याची हिंमत कशी नाही होती? का ते त्याच्या समोर लोटांगण करत होते? हे थेट प्रश्न जेव्हा मी MIDCच्या अधिकाऱ्यांना विचारतो तेच थेट प्रश्न मी कलेक्टर साहेबांनाही विचारतो की कोणत्या आधारावर असे मोठे मोठे धन्नासेठांना, राजनीतीशी संबंध असणाऱ्या लोकांना तुम्ही हरिजन समाजाला जे जमिनीवर लिहिलेलं आहे की परवानगीशिवाय, इंग्रजीमध्ये म्हणतो क्विड प्रो क्यो, म्हणजे आपल्या स्वतःच्या साठी फायदा करून घेणं, ज्या कुर्सीवर बसलेले आहे त्या कुर्सीचा उपयोग करून कशा प्रकारे आपण हे हरिजन समाजाची, गोरगरीब लोकांची जमीन जी आहे लाटली, 1,10,00,000 रुपये तुम्ही 10 एकर घेतली, 11 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे, जिथे आज मार्केट व्हॅल्यू जे आहे ते 3-3 कोटी रुपयाचं आहे. आता फक्त इथे थांबलेले नाही. प्रकरण क्रमांक 2, प्रकरण हे सगळ्यावर लिहिलेलं आहे. मला थोडीशी गडबड होईल म्हणून 1, 2, 3, 4 असं याच्यावर 2 लिहिलेलं आहे. कलेक्टर मला असं वाटतं की सुनील चौहान साहेब होते. आणि याच्यातून एक दुसरी गोष्ट म्हणजे ते मला कोणी महिला होती, मला असं सांगण्यात आलं महिला होती. मी सांगतो नाही, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. एक ही थाली में सब कैसे, एक हम्माम में सब नंगे है बोलते हैं ना, क्या उसमें. तर एकनाथ शिंदे साहेबांचे जितके आहे ना, त्यावेळी प्रकरण गेलं, हे प्रकरण गेलं त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यावेळचे महसूल राज्यमंत्री, त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं. राज्यमंत्री महसूल महाराष्ट्र राज्य, हे 2022चं प्रकरण आहे. 2022 डिसेंबर 2022चं प्रकरण आहे. त्यावेळी आपले महसूल राज्यमंत्री कोण होते? तर आदरणीय अब्दुल सत्तार साहेब. पक्ष कोणता? तेच पक्ष ज्या पक्षातून हे आलेले आहे आमचे पालकमंत्री, त्या पक्षातले अजून एक नेते ते महसूल राज्यमंत्री होते. आणि त्यांनी आपला ऑर्डर दिला की देऊन टाका. तरी सुद्धा कलेक्टर ऑफिसचे काही प्रामाणिक अधिकारी हे मानायला तयार नाही होते, कारण त्यांना या जे शब्दावली होती त्यांना असं वाटत होते की याच्यातून गोलमोल जवाब दिया गया आहे, डायरेक्टली दिलेलं नाही होतं. तर त्या आधारावर जेव्हा त्याने हे केलं तर हे सगळं प्रकरण हे महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे की कलेक्टरला हिंमत का नाही होती या मंत्रीच्याला विचारायचं की बाबा हे हरिजन समाजाची, गोरगरीब SC समाजाचे, दलित समाजाचे साठी राखीव हे जागा आहे, 10 एकर जागा तुम्ही कोणत्या आधारावर घेत आहे हे कधीही विचारलं नाही. तर हे सगळे डॉक्युमेंट्स ज्यांना ज्यांना पाहिजे सगळे डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचे फोटो पण आहेत दोघा मुलांचे. म्हणजे नाही, आता काय आहे की त्यांना जेव्हा रेक्टिफाय करायचं होतं ते अधिकाऱ्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही पुढे अडचणीमध्ये येऊ शकता. तर माझ्याकडे ते डॉक्युमेंट आलेलं नाही आहे. ते रिकव्हरी केल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की 60 लाख रुपये त्यांनी ते नंतर भरले. 60 लाख रुपये भरले त्यांनी. आता माझ्याकडे त्याचा डॉक्युमेंट नाही आहे तर मी बोलू शकत नाही. पण बहुतेक एक त्याची इन्क्वायरी झाली
तर हे सगळं आपल्या समोर येईल. तर गेलं प्रकरण नंबर 1. सरकार मंत्री अब्दुल सत्तार यांची देखील चौकशी व्हावी असं मागणी केली. हो, अब्दुल सत्तार काय आहे की हे इतकं किचकट आहे ना हे सगळं. माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की आत्ताचे जे कलेक्टर आहे त्यांनी मीडियाला उत्तर द्यावे किंवा एक प्रेस नोट छापा द्यावे की किती पुढारी लोकांनी कोणकोणते नेत्यांनी वर्ग 2 ची सरकारी जमीन आपल्या नावावर करून घेतली आणि आमच्यावर प्रेशर टाकून किंवा आम्हाला काय काय देऊन घेऊन जे आहे ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझ्याकडे फक्त याचा होता. त्यांनी दिलं जर त्यांनी आपला प्रामाणिकता दाखवली तर आपल्याला कळेल की दुसरेही नेत्यांनी असा प्रकार केलेला आहे. मी जसं म्हटलेलं आहे, एक एजन्सी एक गँग ऑपरेट करतं. ते गावागावामध्ये जातात, ते त्यांच्याकडे लिस्ट असते, ते तलाठ्यांना विचारतात की वर्ग 2 ची जमीन कोणाच्याकडे आहे करते. तो इतका गरीब हरिजन समाजचा माणूस असतो, इतका गरीब असतो ते की त्याला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, सरकार त्याला जमीन देते शेती करायला, त्याच्यामध्ये ते काय उत्पन्न 1 एकर 2 एकरामध्ये त्याला मिळतील असेल. तर हे गँग ऑपरेट करून हे जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन येतं आणि कोणत्या पुढाऱ्यासमोर उभे करतात, मग ते त्यांच्या नावावर करून घेतात. हे सगळं गँग्स ऑपरेट करते. वर्ग 2 ची जमिनीसाठी त्याची इन्क्वायरी झाली ना तर इतके सारे लोक जेलमध्ये बसतील. सगळे म्हणजे काय आहे की एक गोष्ट आहे की तुम्ही कितीही सांगा मला, कितीही हे बोलण्याचा प्रयत्न करा की हे ऍडिशनल करेक्टर आरडीसी साहेबांना पकडले, अँटी करप्शन ब्युरो, कोणताही आरडीसी आपला एकटा स्वतःसाठी करत नाही. त्याला रेव्हेन्यू मिनिस्टरलाही द्यावं लागतं, त्याला कलेक्टरलाही द्यावं लागतं, सगळ्यांचा पोट भरावं लागतं. तर ते पकड गया तो जातू अकेला होगा, लेकिन जब बांटने की बात आई तो हमको सबको देने का रहेगा. आता मी तर त्यांना विनंती करणार, आता तुमचं तर करिअर गेलेलं आहे, तुम्ही समोर या, पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की दर महिन्याला कोणकोणत्या अधिकाऱ्याला कोणकोणत्या नेत्याला किती पैशाचं पॅकेट तुम्ही देत होते. दादा प्रकरण 1, प्रकरण जरा जास्त आहे तर थोडा लवकर देतो. प्रकरण क्रमांक 2 कुठली आहे? आता काय कोणी मंत्री केलं मला माहित नाही. आता जालना रोडच्या अदालतच्या समोर जे जागा जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ती जागा कुठली जागा आहे ते सिच्युएटेड एट अदालत रोड, चिंतामणी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ही जागा किती आहे? 1140.50 स्क्वेअर मीटर. आता त्याला स्क्वेअर फीट मध्ये किती करता येईल? जरा कोणी मदत करतं का मला? 1140.50 स्क्वेअर मीटर, 12,000 स्क्वेअर फीटची जागा. 12,000 स्क्वेअर फीटची जागा कुणाच्या नावावर घेतली? धन्य हो, सिद्धांत संजय शिरसाट मुलगा, विजया संजय शिरसाट पत्नी, तुषार संजय शिरसाट मुलगा. देणारे कोण? ओंकार बिल्डर्स, नरेंद्र सिंग जबिंदा, राजेंद्र सिंग जबिंदा आणि त्यांच्या दोघांचीही पत्नी यांनी दिले. आता आपण शहरामध्ये राहतात, सगळे लोक शहरामध्ये राहतात. मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे जमिनीचा भाव 10,000 11,000 असं झालेला आहे. जालना रोड या शहरातलं सगळी महाग जागा जी आहे ती जागा कुठली आहे? सगळीत महाग ती जालना रोडची जागा आहे. आता 12,000 स्क्वेअर फीटची जागा त्यांनी घेतली. कधी? त्यांनी 13 जानेवारी 2025 ला त्यांनी 12,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली. आणि किती पैशाला घेतली हे ऐकून तुम्हाला
त्याच्या डबल किंमतीमध्येही ते देण्यास तयार असेल तर माझ्याकडे गिराक मी शोधून काढतो. डबल किंमतीने ते जागा त्यांनी घेतली 5,83,94,000 5,83,94,000 आकडे सांगायचे असेल 5,83,94,000 तर 12,000 स्क्वेअर फीट जागा हे घेतली त्यांनी 5,80,00,000. आपण त्याची बेरीज केली म्हणजे काय प्रति स्क्वेअर फीट रेट येतं किती नाही थोडासा गणित कोणाचा चुकलेला आहे. 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट. 4,000 15,000 कोणी बोललं त्यांचा माणूस कधी उभे आहे का इथे. आजचा रेट 15,000 रुपये नक्की असेल. नक्की 15,000 20,000 पेक्षा रेट कमी नाही आहे. तर ठीक आहे त्यांनी कलेक्टरला सांगितलं असेल की बाबा त्याचं व्हॅल्युएशन करून द्या. त्याने व्हॅल्युएशन करून दिलं असेल 5,83,00,000 2 मुले 1 पत्नी. ठीक आहे. जानेवारी 2025 12,000 स्क्वेअर फीट. तिसरा प्रकरण नंबर तिसरा हे तिसरं प्रकरण आहे. हेही शाजापूरचा आहे. डिसेंबर 2024 ला घेतले. डिसेंबर 24 ला शाजापूर गट क्रमांक 34 गट क्रमांक 34 शाजापूरला गट क्रमांक 34 2 एकर 2 गुंठा 2 एकर 2 गुंठा सगळे पैसे दिलेले आहे बाबा. कितीला घेतले 1,50,00,000 रुपये 1,50,00,000 रुपीज 2 एकर 2 गुंठा जागा घेतली. कुणाच्या नावावर घेतली. देणारे अहमद सिद्दीकी, घेणारे सिद्धांत संजय शिरसाट मुलगा. कशाला वडापावचं टाकायचं रे राजा. बहुतेक हे आपल्या समाजासाठी काही करणार असेल त्याच्यामध्ये. तर हे जागा त्यांनी 1 कोटी. आता इंटरेस्टिंग गोष्ट त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये त्यांनी अजून 2 एकर 2 गुंठे जागा घेतली. त्याच गटमध्ये गट नंबर 34 मध्ये हे घेतली किती पैशामध्ये तर 50 लाखामध्ये. त्याच गटमध्ये शेजारची जमीन तितकी जमीन एका माणसाकडून 1.5 कोटीमध्ये दुसऱ्या धन्ना सेठाकडून 50 लाख रुपये घेतले. देणारा कोण तर संजय प्रेमराज मंत्री. संजय प्रेमराज मंत्री देणारा. घेणारा कोण मला उत्तर देण्याची आवश्यकता. सिद्धांत संजय शिरसाट घेणारा. 2024 आता मागच्या 3-4 महिन्याच्या गोष्ट बोलतो मी. आता त्याच गटमध्ये अजून त्यांनी घेतली जागा. ती होती सप्टेंबर 2024 ला. सप्टेंबर 2024 ला 2 एकर 16 गुंठे जागा 2 एकर 16 गुंठे जागा त्यांनी घेतली. किती पैशामध्ये तर 60 लाख रुपयामध्ये. 60 लाख मध्ये 2 एकर. वल्लभ देणारा कोण वल्लभ नंदलाल बागला. घेणारी कोण विजया संजय शिरसाट. आता हे सगळे प्रकरण मी आपल्याला सांगितलेले आहे. याचा व्यतिरिक्त आता हे जे 34 नंबर आहे त्या 34 नंबरच्या
जागेवर खूप जोराने काम सुरू आहे. तिथे एक मोठी हॉटेल उभारण्याचं काम सध्या सुरू आहे गट नंबर 34 मध्ये. त्याचे व्हिडिओ सगळं काढलेले आहे. मी शोएबभाईला म्हणणार की ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ सगळं मीडियाला पाठवा. आणि याच्यासाठी मला काही गावाचे लोकांनी मला फोन करून सांगितले की त्यांनी सगळे डिटेल्स मला पाठवलेले आहे की कशा प्रकारे 3 गावातून मुरम जे आहे ते काढण्यात येत आहे आणि ते जागा लेवल करण्यासाठी ते सगळे मुरम जे आहे कुठल्याही प्रकारची लॉयल्टी न भरता ते ट्रक्स 24 तास ते मुरम काढण्याचं काम करत आहे आणि ते शिरसाट साहेबांच्या या जागेवर ते मुरम टाकण्याचं काम करत आहे. त्यांनी मला ते गावाचे नावही दिलेले आहे. वडगाव बजाजनगर येथील पाजर तलावातील खोलीकरणाच्या नावावर. आता हे बघा, सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे, नाही तर ते खोरांमध्ये टाकतील. तर खोली करण्याच्या नावावर मुरुम उचलू लागले. कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर येथील लाखो टन मुरुम चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले. हे मी स्वतः त्याचा व्हिडिओ पण काढून आणलेला आहे. मला माहिती कुठून आणत होते, पण त्याच्या कसाबखेडा, वडगाव, कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर 3 गावातून हे खोली करण्याच्या नावावर ते सगळं मुरुम चोरून आणत आहे. आता प्रश्न हे आपल्याला येतो, ठीक आहे, कोणताही माणूसने बिझनेस करावा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, पण कमीत कमी हे सांगायला पाहिजे की विट्स हॉटेल 64 कोटी, 106 कोटी MIDCचा आणि मग हे सगळे लँडचे स्वतः आपल्या नावावर करून घेतले. त्याच्या या 3-4 पैकी जे प्रकरण आहे, तुम्ही किती लँड घेतले ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर जेव्हा गरीब हरिजन समाजाची जमीन तुम्ही लाटत आहे आणि कलेक्टर त्याला परवानगी देत आहे, तर जितका चोरी हे करत आहे तितका चोरी हे कलेक्टर सुद्धा करत आहे. किती लोकांनी अर्ज केलेले आहे की आम्हाला अर्धा एकर 2 एकर जागा द्या, गरीब समाजाचे, SC समाजातले. आणि हे SC समाजातले काही भामटे लोक माझ्या विरोधात आता उभे आहे की माझ्या घरावर हे टाकणार आहे. तुमचं आयुष्य असंच जाणार आहे. जिंदाबाद मुर्दाबाद करून 5,000 रुपये दिले की काय आपलं लोटांगण करायचं. हे तुमची जमीन आहे, गोरगरिबांची जमीन आहे, हे यांनी घेतलेली आहे. याच्या बाबतीत का एक मोठी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे का नको करायला पाहिजे, माझी मागणी आहे. मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की पारदर्शकता असेल, तुमच्या छबीवर दाग नाही लावायचा असेल तर एक उच्चस्तरीय कमिटी नेमवा आणि आम्हाला सांगा की कोणत्या आधारावर एका मोठा धन्ना सेठ करोडपती मंत्र्याच्या मुलाला हे फुकटाची जमीन दिली. सरकारी जमीन जे हरिजन समाजाची होती त्याच्या कोणत्या आधारावर दिलेल्या आहे याची इन्क्वायरी लावा. 5 स्टार हॉटेल इतकं सोपी गोष्ट आहे. मग काय इन्कम टॅक्स गप बसलेली आहे, काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याच्यावर कारवाई करत नाही आहे. CBI आहे, अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की इतकं प्रकरण तुमच्याकडे आलेले, हे आमच्याकडे आलेले आहे, याच्या बाबतीत काय करत आहे करके. पण दुर्दैव आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, माझी प्रामाणिक इच्छा हे आहे की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जसं मी पत्रकारांसमोर येतो, सगळं पुरावे देतो, एक शब्द ही पुराव्याच्या व्यतिरिक्त मी बोललो नाही कोणत्याही प्रकरणामध्ये, तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी स्वतः मीडियाला बोलवा आणि जे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत उत्तर द्या.
आपण काल MIDC ऑफिसमध्ये उपस्थित होते. याच्यातून आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालं असेल की कशा प्रकारे सर्व नियमांचा उल्लंघन करण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न, विपक्ष मध्ये राहताना काँग्रेस याच्यामध्ये का गप्प बसलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते याच्या बाबतीत का बोलत नाही आहे? आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या प्रकारे विट्सच्या प्रकरणामध्ये किंवा त्या मुलीच्या संबंधाच्या बाबतीत जे बोलत होते, या प्रकरणामध्ये ते का गप्प बसलेले आहे? याचा अर्थ आम्ही हे काढणार का की जशा प्रकारे हे त्यांनी सरकारी जमीन लागलेली आहे, आपल्या नेत्यांनीही तशा प्रकारे केलं असेल की ते पण बाहेर येईल म्हणून गप्प बसलेले आहे? माझी अपेक्षा आहे की याच्या बाबतीत गांभीर्याने लोकांनी विचार करावा आणि एक सखोल चौकशी याच्या बाबतीत होण्याची गरज आहे.